नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपले स्वागत आहे घे भरारी तू या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण ज्यांनी न्यायालयाचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. चला तर मग आजच्या अभ्यासपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण संगणक नेटवर्क, जो की खूप महत्त्वाचा विषय आहे, त्यावरचे काही सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही सगळे तयार आहात ना? चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग आपला पहिला प्रश्न बघूया. प्रश्न आहे, संगणक नेटवर्क म्हणजे नेमकं काय? आणि तुमचे पर्याय आहेत: एकच संगणक, 2 एकमेकांशी जोडलेले 2 किंवा अधिक संगणक, 3 एक प्रकारचे सॉफ्टवेअर, की 4 इंटरनेट कनेक्शन. थोडा वेळ घ्या आणि योग्य पर्याय निवडा. बरं, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, म्हणजेच एकमेकांशी जोडलेले 2 किंवा अधिक संगणक. आता हे उत्तर बरोबर का आहे ते थोडक्यात समजून घेऊया. बघा, जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त कम्प्युटर्सना आपण एकमेकांशी जोडतो, कशासाठी? तर फाईल्स शेअर करण्यासाठी किंवा मग प्रिंटरसारखी साधनं वापरण्यासाठी, तेव्हा त्यालाच संगणक नेटवर्क असं म्हणतात. आणि ही जोडणी केबलने म्हणजे वायर्ड असू शकते किंवा वायफाय सारखी म्हणजे वायरलेस सुद्धा असू शकते. सोपं आहे बरोबर? चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, प्रश्न क्रमांक 2 पाहूया. प्रश्न असा आहे की नेटवर्कमधल्या प्रत्येक डिव्हाइसला, मग तो कम्प्युटर असो किंवा प्रिंटर, त्याला काय म्हणतात? पर्याय आहेत: ए क्लायंट, बी सर्व्हर, सी नोड आणि डी हब. थोडा वेळ घ्या आणि योग्य पर्याय निवडा. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, नोड. तर हे नोड काय असतं? अगदी सोपं आहे. नेटवर्कला जे डिव्हाइस जोडलेला आहे, मग तो तुमचा कम्प्युटर असेल, प्रिंटर असेल, लॅपटॉप असेल किंवा अगदी तुमचा स्मार्टफोन, या प्रत्येकाला तांत्रिक भाषेत नोड असं म्हणतात. हा शब्द लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न नेटवर्कच्या प्रकारांवर आहे. प्रश्न आहे, भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठ्या क्षेत्राला जोडणाऱ्या नेटवर्क प्रकाराला काय म्हणतात? पर्याय आहेत: ए लॅन, ज्याला लॅन म्हणतात, बी मॅन म्हणजे मॅन, सी वॅन, वॅन आणि डी पॅन. थोडा वेळ घ्या आणि योग्य पर्याय निवडा. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, वॅन म्हणजेच वॅन. वॅनचा फुल फॉर्म आहे वाईड एरिया नेटवर्क. नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हे नेटवर्क खूप मोठ्या एरियामध्ये पसरलेलं असतं, म्हणजे अगदी देश किंवा पूर्ण जगामध्ये. आणि याचं सगळ्यात सोपं आणि उत्तम उदाहरण कोणतं? तर आपण रोज वापरतो ते इंटरनेट. इंटरनेट हे एक प्रकारचं वॅन आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ब्लूटूथ हे कोणत्या प्रकारच्या नेटवर्कचं उदाहरण आहे? पर्याय आहेत: ए पर्सनल एरिया नेटवर्क म्हणजे पॅन, बी लोकल एरिया नेटवर्क म्हणजे लॅन, सी वाईड एरिया नेटवर्क म्हणजे वॅन आणि डी मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हणजे मॅन. थोडा वेळ घ्या आणि योग्य पर्याय निवडा. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए, पर्सनल एरिया नेटवर्क म्हणजेच पॅन. तर पॅन म्हणजे पर्सनल एरिया नेटवर्क हे सगळ्यात लहान नेटवर्क असतं. याची रेंज खूप कमी असते, साधारणपणे एका खोलीपुरतीच. आपण आपले हेडफोन्स किंवा स्मार्टवॉच, मोबाईलला जोडण्यासाठी जे ब्लूटूथ वापरतो ना, ते याच पॅन तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण आहे. चला आता वळूया नेटवर्क टोपोलॉजीकडे. प्रश्न क्रमांक 5 आहे, ज्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये सगळे कॉम्प्युटर्स एकाच सेंट्रल हब किंवा स्विचला जोडलेले असतात, तिला काय म्हणतात? पर्याय आहेत: ए बस टोपोलॉजी, बी रिंग टोपोलॉजी, सी स्टार टोपोलॉजी की डी मेश टोपोलॉजी. थोडा वेळ घ्या आणि योग्य पर्याय निवडा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, स्टार टोपोलॉजी. स्टार टोपोलॉजीमध्ये काय होतं? नावाप्रमाणेच तारेसारखी रचना असते, म्हणजे सगळे नोड्स किंवा कॉम्प्युटर्स एका मधला डिव्हाइसला म्हणजे हब किंवा स्विचला जोडलेले असतात. याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये? समजा एखादा कॉम्प्युटर बंद पडला तरी बाकीचं नेटवर्क सुरू राहतं, त्याला काहीही फरक पडत नाही. म्हणूनच आजकाल ऑफिसमध्ये किंवा घरांमध्ये हीच टोपोलॉजी जास्त वापरली जाते. आता पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे. कोणत्या टोपोलॉजीमध्ये जर मुख्य केबलच खराब झाली तर पूर्ण नेटवर्क बंद पडतं? पर्याय आहेत: ए स्टार टोपोलॉजी, बी बस टोपोलॉजी, सी मेश टोपोलॉजी आणि डी हायब्रिड टोपोलॉजी. थोडा वेळ घ्या आणि योग्य पर्याय निवडा. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, बस टोपोलॉजी. हे असं का होतं? कारण बस टोपोलॉजीमध्ये सगळे डिव्हाइसेस एकाच मुख्य केबलला जोडलेले असतात. या केबलला बॅकबोन असेही म्हणतात. आता साहजिकच आहे, जर हा बॅकबोनच म्हणजे मुख्य केबलच तुटली किंवा खराब झाली तर पूर्ण नेटवर्क ठप्प होतं. हा या टोपोलॉजीचा सगळ्यात मोठा तोटा आहे. चला
आता आपण आपल्या आजच्या सरावाच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. प्रश्न क्रमांक 7. ज्या नेटवर्क डिझाईनमध्ये एक मुख्य पॉवरफुल कम्प्युटर असतो ज्याला सर्व्हर म्हणतात आणि बाकीचे कम्प्युटर्स त्याला जोडलेले असतात ज्यांना क्लायंट म्हणतात, त्या डिझाईनला काय म्हणतात? तुमचे पर्याय आहेत ए. पीअर टू पीअर, बी. क्लायंट सर्व्हर, सी. बस नेटवर्क आणि डी. रिंग नेटवर्क. थोडा वेळ घ्या आणि योग्य पर्याय निवडा. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, क्लायंट सर्व्हर. तर बघा, क्लायंट सर्व्हर मॉडेलमध्ये एक मुख्य शक्तिशाली कॉम्प्युटर असतो. तो असतो सर्व्हर. त्याचं काम असतं सेवा पुरवणं आणि बाकीचे जे कॉम्प्युटर्स आहेत ते असतात क्लायंट. ते सर्व्हरकडे वेगवेगळ्या सेवांची मागणी करतात. उदाहरणार्थ बँकिंग सिस्टीम, मोठी ऑफिसेस किंवा आपण जे इंटरनेट वापरतो ते सुद्धा याच मॉडेलवर काम करतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते संगणक नेटवर्क या विषयावरचे काही महत्त्वाचे प्रश्न. मला खात्री आहे की या सरावाचा तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल. आणि हो, अभ्यास करताना कधीकधी निराशा येते, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, यश हे अंतिम नाही, अपयश हे घातक नाही. महत्त्वाचे असते ते पुढे चालत राहण्याचे धैर्य. त्यामुळे धीर सोडू नका, प्रयत्न करत राहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा. अजून असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण अभ्यास एकट्याने नाही तर सोबत केल्याने यश मिळतं. मजबूत. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तोपर्यंत अभ्यास करत रहा, मेहनत करत रहा. लवकरच यश तुमचंच आहे. जय हिंद.